आणि आई काळकाई केवनाळे यांच्या माध्यमातून सचिव चषक 2024 पर्व पहिलं अतिशय चांगलं आयोजन, दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक या स्पर्धेचा 33,333 आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 22,222 आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक 11,111 आणि आकर्षक अशी ट्रॉफी, चतुर्थ क्रमांक 5,555 आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेचं स्वरूप आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, उदयोन्मुख खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी बरेच बक्षिसं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस. कबड्डी माजी कबड्डीपटू दत्तारामदादा दाभेकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देण्यात येत आहे. दत्तारामदादा दाभेकर यांच्या शुभ हस्ते रुफेशला, ज्याने आपल्या संघाला विजयी केलं. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी आहे, त्याची नोंद घ्या. राम वर्धनी कापडे संघाचा 12th मॅन आलाय. सडवली टीम आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मॅन पाठवा. गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन ज्या खेळाडूने या हंगामामध्ये आपल्या नावाची चर्चा घेण्यास भाग पडलाय, पोलादपूर तालुक्यातील कापडे गावचा हा खेळाडू ओमकार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. तर बॅटिंगसाठी मागील स्पर्धा घागरकोंडला जी स्पर्धा पाहायला मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये दोन्ही बॅटर्सने चांगली सुरुवात, आश्वासक आणि एक बेधडक सुरुवात केली होती. असे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला पाहिलं तर प्रशांत जाधव बाळा, तर एका साईडला कल्पेश मांढरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रदीप शिंदे आणि सचिन सावंत यांना पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये. तर तिसरे पंच जगदीश पाटील यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतायत. तर यूट्यूबला ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते, UTC आणि त्यांची संपूर्ण टीम, यांचा देखील आम्ही आभार आणि त्यांना देखील शुभेच्छा. तर गुणलेखकमध्ये काल देखील त्याने गुणलेखन केलं दीपक, आणि आज देखील पुन्हा एकदा आमच्याशी जॉईन झालेत दीपक, यांना देखील शुभेच्छा. जाव्या मॅचला सुरुवात होईल. अ गटातील ही पहिली मॅच आपल्या समोर येईल आणि गोलंदाजी मार्कवरती ओमकार, स्ट्राईक एंडला प्रशांत जाधव बाळा. पहिला बॉल घेऊन 15 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायचे. 11:22 हा चेंडू खोलवर पदीचा होता. ऑन साईडला हलक्या हाताने ढकललाय. बॉटमॅनचा चांगला वापर, डीपमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दूरवरतून बॉलवरती आला आणि दुहेरीचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. श्री गणेश 2 धावांनी झालाय. 2 धावांनी संघाचं खातं आणि स्वतःचं देखील खातं खोलताना पाहायला मिळतोय प्रशांत जाधव बाळा. खूप साऱ्या अपेक्षा आज बाळाकडून असतील. संघाचा कर्णधार आहे. कशा पद्धतीने मी कोतवाल टीमला विनंती करेल, कोतवाल टीम मी विनंती करेल थोडासा आवाज थांबवा तुमचा. हा चेंडू जर पाहिला तर व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. फलक 1ने पुढे जातोय. 3 आकड्यावरती 1 बॉल 3 हे समीकरण पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये ओमकार हे नाव चर्चेत आहे पोलादपूर तालुक्यामध्ये. चांगला दर्जेदार खेळ त्यांनी देखील केलाय. लोअर फुल टॉस ऑन साईडला दिशा दिली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला 1 धावच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 4 या आकड्यावरती जाईल. पोराळे संघ 2 मॅच जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांची मॅच नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी यांच्या सोबत होईल. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल इथं मात्र चांगला फटका कल्पेश मांढरेच्या बॅट मधून मिड विकेटला. 1 बाउंड चेंडू सीमारेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुशांत पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण काल असं एका दिवसामध्ये डीजे किंवा काही साऊंड सिस्टम उपलब्ध होत नाही, परंतु निलेदादांचा शब्द आला आणि त्या शब्दाला नेहमीच सुशांत पाटील यांनी मान दिलाय. आणि आज देखील ते खास रबाळ्यावरून या ठिकाणी आपला साऊंड सिस्टम घेऊन आलेत. मनपूर्वक आभार आपलं देखील सुशांतजी.
मॅचला होईल सुरुवात. चौकाराला कल्पेश मांढरे इन्फॉर्म बॅट्समन. कोतवाल टीम आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल. हा बॉल आता संबरिंग डिलिव्हरी, खाली राहिला बॉल, अधिक वेगाने फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध घेतला कल्पेश मांढरे, याला मात्र बीट करत चेंडू निघून गेला. डॉट बॉल आलाय, कमबॅक करतोय ओमकार सकपाळ गोलंदाजी मार्क वरती, जो आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू हा देखील. हा चेंडू आता मात्र कमी गतीने टाकला होता. दिशा भरकटली आहे. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी दोन्ही हात फैलावलेत आणि सांगितले की हा बॉल वाईट आहे. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक जर पाहिला तर पुढे गेलाय 9व्या आकड्यावरती. 9 धावा स्कोर कार्डवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेचा पॉवरफुल समाचार या ठिकाणी घ्यावा लागेल. चौकार ठोकला एक कल्पेश मांढरेने. आता मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये आला नाहीये. चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या साईडने निघून जाईल. डीपमधून क्षेत्ररक्षक बंटी शेलार आपल्याला बॉलवरती पोहोचताना पाहायला मिळते, परंतु तिकडे प्रतीक आलाय. कमबॅक बॅकअप चांगलं होतं प्रतीकचं आणि तिकडे एक सिंगल मिळाले. एकरीच्या मदतीने धावफलक पुढे गेला. 10 या आकड्यावरती डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. पोलादपूर तालुका म्हटलं की आता एका वेगळ्या उंचीवरती गेलाय. बरंच क्रिकेट पोलादपूर तालुक्यामध्ये नेहमीच पाहायला मिळतं. गावाकडे असेल, मुंबईमध्ये असेल, डोंबिवली परिसरामध्ये बऱ्याच स्पर्धा आपण खेळताना पाहायला मिळतात. त्यापैकी एक स्पर्धा, मोठा फटका प्रशांत जाधव. हो, शांत बसणार नाहीये. मी देखील अशा पद्धतीची बॅटिंग करतोय आणि ह्या बॉलला पाठवलं सीमारेच्या पलीकडे. षटकार. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा बनवल्यात. बाळाच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती हा एक खणखणीत असा षटकार पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून एक षटकार, तर कल्पेश मांढरेच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. बाळा खेळतोय 9 धावांवरती, कल्पेश मांढरे खेळतोय 5 धावांवरती. ही सुरुवात आहे पॉवर प्लेच्या षटकापासून केलेली आणि चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 मोठे फटके आलेत आणि ते यावेळेस लागतात. तो प्रयत्न त्यांनी केलाय. पाव्या पुढील 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ज्याप्रमाणे सडवलीच्या संघाचा कर्णधार याने सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त 60-65 धावांपर्यंत उभा करण्याचा प्रयत्न करू, आणि तसेच अरविंद पासवानने देखील सांगितलं आम्ही कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कशा पद्धतीने रोखले जाईल. 16 तर बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. इथून पुढे 3 षटकं अजूनही बाकी आहेत. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघला. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. सूरज आलाय गोलंदाजी मार्क वरती. या सूरजने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. युवासेना चषक आपण पोलादपूरमध्ये नाईटची स्पर्धा पाहिली, त्या तिकडे देखील चांगलं गोलंदाजीचा प्रात्यक्षिक त्या खेळाडूकडून पाहायला मिळालं. आणि या वर्षीच्या हंगामामध्ये रामवर्धनी कापडे संघ, जो मात्र ब गटात खेळायचा, त्यांचं प्रमोशन झालं अ गटात आज पहिलीच मॅच खेळतायत. अरविंदने सांगितलं की अ गट क गट असा काही नाहीये, परंतु पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आजचं जर पाहिलं तर एका वेगळ्या उंचीवरती गेले. तिथून संघ चांगला काम करणार तर पुढे प्रमोशन मिळणारच, तेच अरविंदने सांगितलं. आणि आम्ही देखील चांगलं काम केलं म्हणून आम्हाला अ गटामध्ये चांगल्या टीम बरोबर खेळण्याची संधी मिळाली. हा चेंडू टॅप केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये रक्षक डीप मधून आहे. चेंडूवरती तदवर एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने दुसरं काही मिळणार नाहीये. एकच धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे गेला. 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा आई काळकाई केवणाळे यांच्या माध्यमातून सचिव चषक युवराजी दाभेकर यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. गेली 5 वर्ष अतिउत्तम काम या व्यक्तीने या संघटनेसाठी, या असोसिएशनसाठी केलं. आणि आज जर पाहिलं तर एका उंचीवरती ही असोसिएशन गेली आहे. बॅटनं स्क्वेअर लेगला फटका आलाय, परंतु तिकडे बंटी शेलार आहे, त्याच्या हातामध्ये बॉल आणि बाळा डगआउटच्या दिशेने. पहिली विकेट, पहिला धक्का टीम सडवलीला.
माघारी परत आहेत बाळा. त्याच्या बॅटमधून धावा आल्या 9 धावा त्याने केल्या, एक षटकार त्याच्या बॅटमधून. परंतु हा बॉल जर पाहिला तर हा खूप टप्प्याचा होता, ताकद कमी पडली. टायमिंग तर होतं परंतु ताकद कमी पडली. तिकडे बंटी शेलार बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम झेल टिपलाय. पहिली विकेट मिळाली आहे. आशिष नांदे मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती याला आमंत्रित केले, 5 रन केले. पाहूया कशा पद्धतीने आशिष नांदे खेळ करेल. घागरगोंच्या स्पर्धेमध्ये देखील तो चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, परंतु आता त्याला संधी मिळाली आहे तिसऱ्या क्रमांकावरती. या संधीचं सोनं कशा पद्धतीने करतोय पाहावं लागेल. इथून आता जर पाहिलं तर रामवर्धन कापडे संघ उभारी घेईल का, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठल्यानंतर त्याच्यानंतर विकेट आली आहे. धावसंख्या 17वरती एक बाद अशी परिस्थिती पाहायला मिळते शिरभैरवनाथ सडवली टीमची. सडवली टीमने भरपूर काही पोलादपूर तालुक्यामध्ये नवनवीन करण्याचा प्रयत्न केला आणि ती यशस्वी देखील झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती कुठल्या गावात पार पडली तर ती शिरभैरवनाथ सडवली या गावात पार पडली. अनेक उपक्रमे सडवली गावाच्या माध्यमातून पार पाडले जातात. हा चेंडूवरती फटका आलाय लॉंग ऑफच्या दिशेने, तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. धाव मिळते केवळ एक. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे गेला 18 या आकड्यावरती. बरंच काही सडवलीच्या माध्यमातून सडवली गाव एक आदर्श गाव म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं. एक त्या गावामध्ये बरेच काही उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये कल्पेश मांढरेच्या नावावरती बरेच विक्रम आहेत. उंच काठी नाचवण्याचा उपक्रम देखील कल्पेश मांढरेच्या नावावरती आहे. तसेच 7 बॉल 7 षटकार मारण्याचा उपक्रम देखील कल्पेश मांढरेच्याच नावावरती आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, यशस्वी होऊ शकला नाहीये. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली. आता मात्र कमबॅक केले म्हणावं लागेल ते म्हणजे रामवर्धन कापडे या टीमने. रुपेशदादा सकपाळ नेहमीच्या संघाला आधारस्तंभ म्हणून उभे राहिलेत आणि या ठिकाणी ते उपस्थित देखील राहिलेत. आपलं हार्दिक असं स्वागत रुपेशदादा. आपण या व्यासपीठावरती. या चेंडूवरती फटका लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे पाहत राहील बॉल कुटवर जातोय आणि या बॉलवरती षटकार. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय धावा त्या 24 धावा, म्हणजे शेवटच्या बॉलवरती षटकार आला. ओमकारच्या पहिल्या षटकामध्ये देखील शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता प्रशांत जाधवने आणि आता सुरतच्या शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय कल्पेश मांढरेने. 24 वरती संघ पोहोचलाय. 12ची सरासरी पाहायला मिळते 2 षटकामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. अ गटातील ही पहिली मॅच आपल्या समोर रंगते. तर या ठिकाणी केवनाळी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आज नक्कीच उपस्थित होतील. शिवाजी दाबेकर साहेब यांचं आगमन होतंय, त्यांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आई काळकाई केवनाळे यांच्या आयोजनाखाली आपण ही स्पर्धा सचिव चषक 2024 युवराजी दाबेकर यांच्या नेतृत्वाखाली असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आलाय प्रतीक. आशिष आलाय गोलंदाजी मार्क वरती. आशिष आलाय गोलंदाजी मार्क वरती. एक उंचपुरा आशिष, परंतु आशिष नांदे समोर नांदी टाकताना पाहायला मिळाला आणि इथं बॉल जर पाहिला तर मिड विकेटच्या दिशेने आशिष नांदेच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय आशिषने. आशिषचं स्वागत केलंय. आशिष नांदे डावकुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कित्येक वेळा त्याला संधी मिळाली आहे आणि तिकडे देखील त्यांनी कामगिरी चांगली पार पाडली. ऑन साईडला आणखीन एक चांगला फटका आहे. कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक बॉल अडवलाय. दुसरीचा प्रयत्न देखील केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसरीचा देखील प्रयत्न कल्पेश मांढरे करतोय आणि हो करावाच लागेल. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट तीनही जुळून आलं आणि त्याचमुळे या 3 धावा आल्या आणि तिहेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली 31 या आकड्यावरती. आज 12 वाजेपर्यंत, रात्री 12 पर्यंत तुम्ही तुमची नावं नोंद करू शकता. PTPL ही स्पर्धा येते. ऑक्शन उद्या होणार आहे. सर्वांना विनंती आहे, युट्यूबला जे
प्रेक्षक आपले खेळाडू पाहतायत सर्वांना विनंती आहे, फोटो चेंज करायचा असेल, नाव चेंज करायचं असेल, गावाचं नाव चेंज करायचं असेल, टीमचं नाव चेंज करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ओमकार घाडगेशी संपर्क करा आणि आपल्या नावाची नोंद आत्ताच करा. लिंक वरती जा आणि तिकडे आपला फॉर्म भरून आपण देखील या स्पर्धेचा आनंद घ्या. आडव्या बॅटनं फटका तर फसलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला मारेच्या पलीकडे. आणखीन एक चांगला फटका, षटकार. कल्पेश मांढरे ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. सचिव चषक त्याला खेळायचंय, त्याला गाजवायचंय. फटका फसलाय, आता मात्र क्षेत्ररक्षक आहे ओमकार सकपाळ, तिकडे कोणतीही चुकी करणार नाही. टिपलाय, झेल संपलाय. कल्पेश मांढरेचा खेळ, खेळाडू बाद. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आलाय गोपी, चौथ्या क्रमांकावरती आमंत्रित केले गोपीला. बघूया गोपी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, आपल्या संघाला कशा पद्धतीने सावरतोय पाहावं लागेल. सफल होऊन खेळायचा प्रयत्न फसला, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन बसला. डॉट बॉल. गोपीची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलं गोपीने देखील, विकेट मिळाली कल्पेश मांढरेची, त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक सिंगल आली, एकेरीच्या मदतीने धावफलक 38 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय, 38 धावा धावफलकावरती. तसेच आज जर पाहिलं तर आपण पोलादपूरमध्ये जो आपला सण येतोय त्यामध्ये वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न ओमकार घाडगे, मंगेश बेलोसे असतील, सर्वांनीच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या सर्व सभासदांनी एक वेगळा उपक्रम केलाय की आपण 100 रुपयाचं कुपन घ्या आणि भरघोस पारितोषिक जिंका. इकडे मात्र काय घडतंय तर गोपीची दांडी उद्ध्वस्त केली आणि पाठवलंय तंबूच्या दिशेने. ओमकार शेलारला मिळते विकेट, खेळाडू बाद. ज्याप्रमाणे आज संघ इकडे उपस्थित होत आहेत, कर्णधार देखील उपस्थित होत आहेत आणि त्यांची तळमळ पाहता त्यांनी जे कुपन आहेत पूर्ण कुपन त्यांनी घेतलेत आणि आपला सण कशा प्रकारे साजरा केला जाईल ते त्यांनी देखील दाखवले. कौतुकास्पद बाब आहे की प्रत्येक कर्णधार येतोय, कुपन घेतोय आणि आपल्या पोलादपूर प्रीमियर लीगला का होईना छोटासा हातभार लावतोय. या चेंडूला फटका आलाय, लोअर फुल टॉस होता, पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला. तिकडे एक सिंगल आली, एकेरीच्या मध्ये त्याने धावफलक पुढे गेला. 49 या आकड्यावरती 39 धावा, माफ करा 39 धावा धावफलकावरती. गणेश धाबेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, हे कष्टपैलू खेळाडू. उद्या भव्य दिव्य ऑक्शन सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल पोलादपूरमध्ये आणि तिकडं प्रत्येक खेळाडूची बोली लागणार, कोण कोणत्या टीम मध्ये जाणार याची उत्सुकता मात्र आज सर्वांना लागली आहे. उद्या देखील असेल, मी कोणत्या संघामध्ये जातोय, कोणत्या टीम मध्ये मी जातोय. उद्या 24 कर्णधार, 24 संघ मालक
आपल्याला तिकडे पाहायला मिळतील. हा चेंडू भीमर वेस्ट साइडचा नो बॉल, त्यावरती चुका चुका आणि चुका. चेंडू सीमारेच्या पलीकडे, नो बॉल वरती 4 धावा, चौकार. सन्माननीय आदरणीय शैलेशदादा कोळसकर यांचे देखील आगमन होते. आपलं देखील दादा हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शैलेशदादा कोळसकर यांचं आगमन झालंय या क्रीडा नगरीमध्ये. हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे अ आणि त्यांच्या विरोधात श्री भैरवनाथ कोंडवी. चला दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आडव्या बॅट ऑन साइडला फटका आहे. आशिष नांदेच्या बॅट मधून आलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. तिकडे बॉलची फेकी देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणला आपण जर पाहिलं तर चांगल्या रीतीने राहिले. तिकडे पद्मनाम सकपाळ तिकडे होता. तिकडे एकच धाव मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 45 आकड्यावरती जाऊन पोहोचते. या अगोदरची मॅच आपण पाहिली, तिकडे जर पाहिलं तर 24-25 धावा झाल्या, परंतु त्याच्या अगोदर रेवडी कोतवाल टीमने 80+ धावा बनवल्या गेल्या होत्या 4 षटकामध्ये, परंतु तिकडे त्याच्यानंतर ते डाऊन झाले. 25 धावा त्यांनी 3 षटकामध्ये केल्या. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, शफल झाला, परंतु बॉल जर पाहिला तर स्टंपवरून यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावा यायला पाहिजे होत्या, परंतु ओमकारची गोलंदाजी लाजबाब राहिली. त्याने एक वाईटवरती एक चौकार आला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करतोय. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्याने 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील त्याला मिळाली आहे. या बॉलवरती फटका, एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह तिकडे, परंतु जेलची संधी होती, जेल सुटला. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु दुसऱ्याचा प्रयत्न करता करता वाट पाहत राहिला आणि तिकडे धावबादच्या रूपामध्ये आशिष नांदेची खेळी संपुष्टात. या बॉलवरती फटका आला, इकडे मात्र सुमितचा, परंतु तिकडे आहे बंटी शेलार, कोणतीही चुकी करणार नाहीये. त्याने डिप्लाय झेल आणि संपलाय. या बॅटरचा देखील खेळाडू बाद. एक व्यक्तिमत्व आहे पोलादपूरमध्ये, ते म्हणजे सन्माननीय आदरणीय लोकप्रिय निलेशदादा कोळसकर. तर आणि युवराज दाभेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व ते म्हणजे निलेशदादा कोळसकर. यांनी संपूर्ण साथ दिली आहे, संपूर्ण सहकार्य सन्माननीय आदरणीय निलेशदादा कोळसकर यांचं राहिलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिला डाव इकडे संपलाय. प्रशांतने 12 ने बनवल्या 9 धावा, कल्पेशने 18 आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर डाव थोडासा गडगडला. तिकडे 4 षटक संपलेत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या ओमकारने 16, त्याच्यानंतर सूरजाला 8 धावांचं षटक पाहायला मिळाले, 1 विकेट मिळाली. आशिष नांदे, आशिष आला गोलंदाजी मार्कवरती 14,
त्याने धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर ओमकार 8 धावा देत 2 विकेट मिळवल्या. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा उभ्या केला. इकडे टीम चढवलीने 46-47 धावांचं आव्हान, 24 बॉल आणि 47 धावांचं लक्ष राम वर्धाईनी कापडे कशा पद्धतीने पार पाडेल या अगोदर केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहतील. अभि केसरकर, ओके, अक्षय कोळसकर यांच्या खांद्यावरती आज कर्णधार पदाची भूमिका आहे आणि समीर भोसले, सागर भोसले. तर सुनीलजी उतेकर खजिनदार यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. टॉस बॉक्समध्ये रुपेशजी सकपाल कार्याध्यक्ष साहेब सल्लागार यांचंही ते आगमन झालंय. तसेच शैलेशदा कोळसकर यांचंही ते आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत. श्री भैरवनाथ देवळे संघाने टॉस जिंकला आणि सर निर्णय फिल्डिंग करायचा निर्णय घेऊ. सर आपण पाहतोय सचिव चषक, काय म्हणणार सर ह्या चषक बद्दल प्रथमतः, कारण सचिव आज गेले 4 वर्ष काम पाहतायत, तुम्हाला काय वाटतं आपल्या सचिव साहेबांबद्दल? सचिव साहेबांबद्दल बोलायला गेलं तर तालुक्यातले चांगलं सगळे ते प्रत्येक नियोजन बघतात, त्यामुळे हे नियोजन खूप चांगलं आहे. आणि आपल्या तालुक्यातल्या सर्व ज्या टुर्नामेंट आहेत त्या असोसिएशनच्या मार्गातून होत आहेत, त्यासाठी सगळ्यांना म्हणजे खूपच सपोर्ट आहे सगळ्यांचा. ओके, तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय फिल्डिंग सर तुमच्यासमोर कोंडवी आहे श्री भैरवनाथ, किती धावांपर्यंत रोखणार त्यांना? 4 षटकांचा सामना आहे, तर आम्ही त्यांना 31-35 चार्जमध्ये त्यांना रोखायचा प्रयत्न करू, परंतु त्यांच्याकडे पण चांगले बॅट्समन आहेत, तर मॅच खूप टफ फाईट होईल. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा भैरवनाथ देवळे. त्यानंतर आपण जाऊ भोसले यांच्याकडे. सर मॅच बद्दल काय सांगणार, कारण ज्यांची स्पर्धा आहे ते गेले 4 वर्ष आपल्या सचिव पदाचं काम पाहत आहेत, तुम्ही सचिव बद्दल काय बोलणार? ठीक आहे, दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपण आवाज ऐकणार बाला पवार सर यांचा. गोलंदाजी मार्कवरती आशिष नांदे आलाय. पहिलं षटक घेऊन 47 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी एक यशस्वी जोडी या हंगामामधील पाहायला मिळते. त्यांच्या नावावरती बरेच विक्रम या हंगामामध्ये आहेत, बऱ्याच भागीदाऱ्या त्यांनी रचल्यात, मोठमोठ्या भागीदाऱ्या, मोठमोठ्या खेळी आणि विस्फोटक सुरुवात या जोडीने केली, ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला अरविंद पासवान इनफॉर्म बॅट्समन, तर नॉन स्ट्रायकेडला ओमकार शेलार पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेटपटू बरंच क्रिकेट ह्या खेळाडूने खेळलंय आणि अनेक शतकं या हंगामामध्ये लेदर बॉलमध्ये देखील अरविंद पासवानच्या नावाखाली आहेत. तो पहिला बॉल फेस करेल. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बारात बाहेर. पंच दोन या समांतर करतायत, सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. श्री गणेशा झालाय अवंतरच्या धावेने आणि 1 धाव फलकावरती लगवली जाते. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला विकेट काढावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. अशा प्रकारच्या धावा आल्या तर संघाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो टीम राम वर्धाईनी हा संघ. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. युट्यूबला जे प्रेक्षक आमचे जुडलेत त्यांचे देखील हार्दिक असं स्वागत. फुलटॉस बॉल, पंचांनी वेस्ट हाईटचा नो घोषित केलाय. तिकडे चांगला बॉल अडवला गेलाय. दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरीचा प्रयत्न केला जातोय का आणि तिसरीचा प्रयत्न देखील केला गेलाय. वेस्ट साईडचा हा नो बॉल पंचांनी घोषित केला आणि 3 धावा आल्यात, +1 अशा 4 धावा स्कोर कार्ड वरती मिळतील. अशा प्रकारच्या चुका जर कराल तर तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. युवराजी दाभेकर साहेब, आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क करा. सन्माननीय सचिव युवराजी दाभेकर साहेब, आपण या व्यासपीठावरती. एक चांगली मॅच तुमच्या समोर रंगते. अ गटातील ही पहिलीच मॅच राम वर्धाईनी कापडे आणि त्यांच्या विरोधात श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब सडवली. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय सडवली टीमने घेतला होता. 60-65 पर्यंत लक्ष होतं, परंतु 43 पर्यंत थांबवलंय. हळू बॅटनं पुन्हा एकदा खेळायचा. टॉप पिच आहे, फाईन लेगला शॉट, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉल निसटलाय. तिकडे जर पाहिलं तर तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. या अगोदरच्या बॉलवरती 3 धावा आल्या, आता देखील 3 धावा आल्या. धावसंख्या पुढे गेली 8 या आकड्यावरती. 47 धावांचा पाठलाग. अशा प्रकारच्या चुका तुम्ही कराल त्या भागात पडतील. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे सूत्र क्रिकेटच्या खेळात नेहमीच आपण पाहिलंय. अशा प्रकारच्या कॅच सुटल्या तर किती उपद्रव झालेत क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेटचा हा खेळ ज्यांनी आपल्याला ओळख दिली, आपल्याला ओळख निर्माण केली आपली, तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित आणलं, असा हा खेळ क्रिकेट.
पोलादपूर तालुका अगोदर जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटसाठी जास्तीत जास्त फेमस होता. वारकरी संप्रदायासाठी ओळखला जाणारा हा तालुका, पर्यटनासाठी ओळखला जाणारा हा तालुका, परंतु आज ओव्हरआर्म क्रिकेटसाठी ओळखला जातोय. संपूर्ण पोलादपूर तालुका क्रिकेटमय झालाय आणि हो, पोलादपूर तालुक्याचा सण येतोय. येणाऱ्या 4 मार्च ते 10 मार्च मध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये ही स्पर्धा. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकांना उत्कंठा आहे की ही स्पर्धा कधी येते. ती येते तुमच्या भेटीला. चांगला फटका आहे मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप शोधला आणि यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. अरविंद पासवानच्या बॅटमधून चौकार. मॅन फ्रॉम रबाळे सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळेल. कालचा दिवस आपण सर्वांनी पाहिला. काल वॉइस आमचा तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु आज ती संपूर्ण उणीव भरून काढू. चांगला फटका सुवाक स्वीप केलाय. अरविंद पासवानच्या बॅट मधून आला हा फटका. फाईन लेगच्या दिशेने वन बाउंड जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चांगला दर्जेदार स्ट्रोक, चौकार. आलेत. हो, आम्ही देखील मोठ्या संघामध्ये खेळू शकतो हे मात्र दाखवतोय अरविंद पासवान. पुढचा बॉल घेऊन आशिष. हा चेंडू बॅकफुटला जाऊन इकडे मात्र पंच केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, ते क्षेत्र त्याने निवडलं आणि तिकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. बॉल अडवला गेला. बॉलची फेकी देखील चांगली राहिली. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली 18 या आकड्यावरती. 18 धावांचं हे षटक. पहिल्या षटकात ओमकारने जेव्हा पहिला डाव सुरू होता तेव्हा 16 धावा खर्च केल्या, परंतु आता आशिष नांदेच्या या षटकामध्ये 18 धावा आल्यात. चांगला खरपूस समाचार, पॉवरफुल समाचार अरविंद पासवान घेतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. ही सुरुवात करण्यासाठी तो नेहमीच जाणला जातो आणि तशीच सुरुवात आश्वासक बेधडक सुरुवात केली आहे. आणखीन एक स्पाइन लेगच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू मार्गस्थ होणार का? आणि हो, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू 1 बाउंड 2 बाउंड सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईला आणखीन एक चौकार. आपले 22 धावा धाव फलकावरती आहेत. 47 धावांचा पाठलाग चालू आहे. त्यापैकी 22 धावा पहिल्या षटकात. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्या 25 धावा. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. रामवर्धनी कापडे मॅच खुली केली आहे, मॅच ऑन केली पहिल्या षटकामध्ये अरविंद पासवानने. त्याने धावा या षटकामध्ये जास्तीत जास्त 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. ओमकार चांगली साथ देतोय त्याला मैदानाच्या आतमध्ये आणि नेहमीच ओमकारने सांगितलं अरविंदला आम्ही त्याच्यासाठीच फलंदाजीसाठी सलामीसाठी आमंत्रित करतो, जा बिंदास खेळ. तेच मात्र तो नेहमी खेळत आलाय. विजेतेपद पटकावलं. एक युवासेना चषक पोलादपूरमध्ये पार पडला. सिद्धेश शेठ यांच्या माध्यमातून नाईटची स्पर्धा, तिकडे देखील यश मिळालं. पहिला क्रमांक त्यांनी पटकावला आणि गाव टू गावच्या ओपन गटातील लांजा रत्नागिरी टीमला त्यांनी फायनलच्या मॅचमध्ये पराभूत केलं होतं. ही जोडी ती आहे त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अरविंद पासवान आणि एका बाजूला ओमकार शेलार. पोलादपूर तालुक्यामध्ये शिमग्याची वाट पाहिली जाते. पोलादपूर तालुक्यामध्ये गणपतीची वाट पाहिली जाते. त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यामध्ये आता PTPLची वाट देखील पाहिली जाते. ती स्पर्धा तुमच्या भेटीला येते 4 मार्च. उद्या भव्य दिव्य ऑक्शन 16 पॅडल स्वीप त्या ठिकाणी रिव्हर्स खेळायचं. तिकडे बॅट अँड बॉल मधून चेंडू मार्गस्थ होतोय. तिकडे गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 22 स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती जोडली जाते. 23 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल 23. अनेक रील्स तुम्हाला व्हायरल होताना पाहायला मिळतील. रील स्टार त्यांच्या माध्यमातून त्या रील्स पोलादपूर तालुक्याच्या आणि आपल्या PTPLच्या बनवताना पाहायला मिळतील. पोलादपूरचा मास्टर माइंड ओमकार घाडगे, त्याला संपूर्ण श्रेय जाईल. इकडे मात्र लेग बी 4 नाहीये.
आपल्या असोसिएशन मध्ये नियम आहे आणि तिकडं कोणती धाव मिळणार आहे. डॉट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु प्रयत्न फसलाय. यष्टी रक्षकाच्या दिशेने चेंडू. डॉट बॉल. काही दुखापत झाली असेल तर 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. जा जा बिंदास. ज्या काही आपल्या सेफ्टी आहेत त्या देखील तुम्ही परिधान करा, कारण स्वतःला दुखापत होईल त्याची काळजी घ्या. वापरा आणि वापरणार नाही तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल असं आढळलं पंचांना आणि आयोजकांना देखील, असोसिएशनला देखील. तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. तर या ठिकाणी सन्माननीय उपशाखा प्रमुख रामनगर प्रकाशजी दाभेकर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. प्रकाशजी दाभेकर साहेब या आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक आपण पाहिलं 22 धावांचं, परंतु या षटकामध्ये 1 धाव खर्च केली आहे बाळाने. लोअर फुल टॉस लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉलची फेकी होईल तद्वर 1 सिंगल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. 24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 47 धावांचा पाठलाग चालू आहे. 24 धावा धावफलकावरती अजूनही 23 ची आवश्यकता. इथून पुढे मॅच मध्ये कमबॅक करू शकतो सडवली संघ. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि हो आता मात्र सक्सेस होताना पाहायला मिळतोय. ओमकार शेलार याच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका. चौकार. स्विचिटचा फटका या अगोदर पाहायला मिळाला आणि 4 धावा वसूल केला ओमकार शेलारने. रुपेशदादा सकपाळ या टीमचे आधारस्तंभ, त्यांचा पाठिंबा या टीमला नेहमीच राहिलाय आणि टीम देखील या हंगामामध्ये बऱ्याच स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच मार्गावरून चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. ओमकार शेलारच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. संख्येचा आलेख वाढतोय. 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 ची आवश्यकता. बॅटनं खेळायचं होतं परंतु शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. चेंडू यष्टीरक्षक अल्पेश मांढरे गॅदर करेल, फेकेल तद्वर एकच सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे गेला. 33 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये धावा जर पाहिलं तर खर्च केल्या
प्रशांत जाधवने 11, आशिष नांदेने धावा खर्च केल्या 22. अतिशय मागणी गोलंदाजी पाहायला मिळती. 2 षटकं 33 धावा, येणारे 12 बॉल आणि बनवायचे त्या अजूनही जर पाहिलं तर 14 धावा. 12 चेंडू 14ची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 33 बनवल्यात. आता इथून पुढे 12 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी 14ची आवश्यकता आहे. या 12 चेंडूमध्ये जर पाहिलं तर विकेट आल्या, एखाद दुसरी विकेट आली, डॉट बॉल आले तर कमबॅक करू शकतो सडवली संघ. परंतु हे दोन्ही बॅटर जर पाहिलं तर फॉर्ममध्ये आहेत, त्याच प्रकारे बॅटिंग करतायत. ज्या प्रकारे अनेक स्पर्धा या अगोदर त्या खेळल्या त्याच प्रकारे त्यांची बॅटिंग नेहमीच पाहायला मिळते आणि आता देखील जर पाहिलं तर तोच फॉर्म त्यांचा पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. अ गटामध्ये प्रमोशन मिळाल्यानंतर कशा प्रकारे खेळ करायचा असतो तो खेळ त्या दोन्ही बॅटर्सने केलाय आतापर्यंत तरी. परंतु येणारे 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. कल्पेश मांढरे गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. इकडे मात्र किपरला बीट केलं, बॅट्समनला बीट केलं आणि दोन्ही मागचे खेळाडू आहेत त्यांना देखील बीट करत चेंडू अधिक वेगाने 4 धावांसाठी निघून गेला चौकार. आपण जर पाहिलं तर आता चेंडू शिल्लक आहेत ते 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 10 धावा. 11 चेंडू 10ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल. श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे अ आणि त्यांच्या विरोधात श्री भैरवनाथ कोंडवी अशी एक बिग फाईट. एका साईडला अभि केसरकर तर एका साईडला समीर भोसले अशी मॅच निघेल. फाईन लेगला चांगला फटका, शफल झाला, जागा बनवली, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमा रेषा षटकार. नटराज स्टाईलने फटका आपण पाहिला. ओमकार शेलारच्या बॅट मधून आला एक उत्तुंगाचा षटकार. हा अधिक वेग होता. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक, धाव घेण्याची आवश्यकता होती का तर ओमकार सांगतोय नव्हती. मॅच मी फिनिश करणार हे सांगितलं आणि आता धावबाच्या रूपामध्ये पहिली विकेट अरविंद पासवान आउट. गणेश खेडेकर इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील आणि त्यांनी बऱ्याच संधी आम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा असतात त्यामुळे काहीसा वेळ मिळत नाहीये. परंतु नेक्स्ट कधीतरी मिळाली तर नक्कीच आम्ही येऊ. या बॉलवरती फटका ऑन साईडला कार्पेटच्या साईने स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे आशिष नांदे बॉलवरती एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि हो दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या केलाय. 2ची आवश्यकता. 8 बॉल आणि 2 समीकरण. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोंडवी विरुद्ध देवळे दोन्ही संघ जर पाहिलं तर तेवढ्या ताकदीचे आहेत. चांगली बिग फाईट तुमच्या समोर मॅच पाहायला मिळेल. समीर भोसले जर पाहिलं तर आता पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये कर्णधार पद भूषवतोय झोया 11 नासिरबाई यांच्या टीमकडून. तर अभि केसरकर ज्याने पहिली पीटीपीएल जिंकली, ज्योती एंटरप्राइजेस निलेदादा कोळसकर यांचा संघ त्या संघाचं नेतृत्व करेल. लक्ष असेल या मॅचकडे. नेक्स्ट मॅच 7 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. कल्पेश मांढरे म्हणत असेल की जो पहिल्या बॉलवरती चौकार आला तो नसता आला तर, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये, जर तरला स्थान नाहीये. या बॉलवरती फटका लॉंग ऑफला हलक्या हाताने खेळला होता, ढकलला होता आणि 2 धावा. विजयी फटका नक्कीच म्हणावा लागेल. 2 धावा आल्या आणि विजय मात्र मिळवलाय रामवर्धानी कापडे. वेल प्लेड, हार्ड लक टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब सडवली. जाव्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील स्पर्धेला. आणि आता मॅच जर पाहिली तर श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे आणि त्यांच्या विरोधात श्री भैरवनाथ कोंडवी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा